अमेरिकेनं भारताला एकाच दिवसामध्ये 3 धक्के दिलेत। भारतावर तब्बल 25% टॅरिफ लादण्याची घोषणा अमेरिकेने केली आहे, तर रशिया सोबतच्या व्यवहारामुळे अतिरिक्त दंडही आकारला। इतकंच नाही तर शत्रू राष्ट्र पाकिस्तान सोबत हातमिळवणी करत अमेरिकेनं भारताला डिवचलंय। एकाच दिवसात अमेरिकेचा भारताला तिहेरी धक्का। भारतावर 25% टॅरिफ सोबतच अतिरिक्त दंड। शत्रू पाकिस्तान सोबत अमेरिकेची हातमिळवणी। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एका पाठोपाठ एक घोषणा करून अनेक देशांना झटका देत आहेत। अमेरिकेकडून भारतीय उत्पादनांवर 25% आयात शुल्क लावण्यात आलंय। खुद्द राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच ही माहिती दिली आहे। येत्या 1 ऑगस्ट पासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे। तर रशियाकडून शस्त्र खरेदी केल्यानं अमेरिकेचा तिळपापडही झालाय। त्यामुळे अमेरिकेनं भारताला अतिरिक्त दंडही आकारलाय। लक्षात ठेवा, भारत आमचा मित्र असला तरीही गेल्या अनेक वर्षांमध्ये आपण फारसा व्यापार केला नाहीये, कारण त्यांच्या आयात शुल्काचा दर खूपच जास्त आहे। जगातील सर्वाधिक दरांपैकी एक। भारतानं रशियाकडून कायमच लष्करी उपकरणांची जास्त खरेदी केली आहे। एकीकडे संपूर्ण जग रशिया युक्रेन युद्ध थांबावं अशी मागणी करतंय, तर दुसरीकडे भारत आणि चीन हे रशियाकडून जास्त ऊर्जा खरेदी करतायत। ही गोष्ट चांगली नाही आणि म्हणूनच भारताला 1 ऑगस्ट पासून 25% आयात शुल्क आणि वरील कारणांसाठी अतिरिक्त दंड भरावा लागेल। या मुद्द्याकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद। मेक अमेरिका ग्रेट अगेन। दरम्यान अमेरिकेच्या धक्क्यानंतर विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केलाय। ट्रंप ने 30-32 बार बोला है कि मैंने सीज फायर किया है, राइट। ट्रंप ने यह भी बोला है कि 5 जहाज हिंदुस्तान के गिरे हैं। ट्रंप अब बोल रहा है कि मैं 25% टैरिफ लगाऊंगा। आपने अपने आप से यह सवाल पूछा कि नरेंद्र मोदी जी जवाब क्यों नहीं दे पा रहे? पूछा है क्यों? एक्चुअल रीजन क्या है? क्या लगता है आपको? कंट्रोल किसके हाथ में है? मोदी आणि ट्रम्प हे जणू साबरमतीतले जुने दोस्त आहेत। बालपणीचे असं वातावरण निर्माण केलं। त्या ट्रम्पनी रशियातील सगळ्यात जास्त टेरिफ हे भारतावर लावले 25%। पण रशिया बरोबर व्यापार केला, शस्त्र खरेदी केली, म्हणून भारताला दंडित करण्याचं काम नरेंद्र मोदी यांचा जीवच्च कंठच्च मित्र बरं का। अमेरिका एवढ्यावरच थांबली नाहीये, तर शत्रू राष्ट्र पाकिस्तान सोबतही अमेरिकेनं हातमिळवणी करत भारताला डिवचण्याचा प्रयत्न केलाय। अमेरिकेनं पाकिस्तानचं विशाल तेल भंडार विकसित करण्यासाठी करार केलाय। पाकिस्तान लवकरच भारताला पेट्रोल डिझेल इंधनाचा पुरवठा करू शकतं असा दावा करत ट्रम्प यांनी मित्र म्हणणाऱ्या मोदी सरकारला डिवचलेला आहे। अमेरिकेचा भारताला आणखीन एक धक्का। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी। अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये एक करार झालाय। तेलाच्या साठवण क्षमतेबाबत अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये करार झाला। दोन्ही देश तेल साठ्यांच्या विकासावर काम करणार आहेत। पाकिस्तान लवकरच भारताला पेट्रोल डिझेल इंधनाचा पुरवठा करेल असं म्हणत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मोदी सरकारला डिवचलेलं आहे। मोदी सरकारनं गेल्या 3 वर्षांपासून इंधन खरेदीमध्ये रशियाला झुकतं माप दिलं। अमेरिकेच्या दादागिरीला भीक न घातल्यानंच ट्रम्प अशी खेळी खेळत असल्याचं बोललं जातंय। की ट्रम्प यांना खरंच पाकिस्तानचा पुळका आलाय हे लवकरच कळेल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।